इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापूर बेस, सोलापूर। सोलापूर महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचं वेध लागलं आहे, ते म्हणजे सोलापूर महानगरपालिकेचा महापौर कोण होणार आणि केव्हा होणार। मिळालेल्या माहितीनुसार येणाऱ्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी नूतन महापौर पदाची निवड होणार आहे। परंतु तत्पूर्वी उद्या 28 जानेवारी 2026 रोजी सर्व नवीन नगरसेवक पुण्यात विभागीय आयुक्तांकडे हजेरी लावणार आहेत। त्यावेळी त्या ठिकाणी गटनेता देखील निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर दुसरीकडे येणाऱ्या 6 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर पदाची निवड होणार आहे। त्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी असलेले सोलापूरचे गणेश निराळे हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत। महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। तत्पूर्वी काही नावांची चर्चा देखील होत आहे। त्यातच नगरसेवक झालेले विनायक कोंड्याल आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव असलेले किरण देशमुख या दोघांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होताना पाहावयास मिळत आहे। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनायक कोंड्याल यांचेच नाव आता निश्चित झाल्याची देखील माहिती समोर येत आहे। तर दुसऱ्या बाजूला एकंदरीत पाहता मराठा समाजाचे नेते देखील आता पुढे येत आहेत। त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की मराठा समाजाला मागील 30 वर्षांपासून शेवटचे महापौर जे झालेले होते मनोहर सपाटे 1992 साली, त्यानंतर आतापर्यंत कुठल्याही प्रकारे महापौरपदी मराठा समाजाला न्याय देण्यात आला नाही। त्यामुळे सध्या नगरसेवक झालेले अनंत नेता जाधव यांना महापौरपदी विराजमान होण्याची संधी द्यावी अशी देखील मागणी जोर धरत आहे। त्यातच अडीच वर्षाचा महापौर पदाच्या कालावधीमध्ये विनायक कोंड्याल आणि अनंत नेता जाधव या दोघांची नावे चर्चेत आहेत। येणाऱ्या 6 तारखेला महापौरपदी सर्वात आधी कोण विराजमान होणार ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।